नमस्कार मित्रांनो. तर आज आपण OCM वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या OCM सब्जेक्टची केस स्टडी बघणार आहे. केस स्टडी म्हणजे घटना परिस्थितीचे क्वेश्चन येतात. क्वेश्चन नंबर 3 येतो तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन येतात. 3 पैकी 2 लिहायचे असतात. या 2 मध्ये प्रत्येक ह्याच्यात हे असे 3 क्वेश्चन असतात. ठीक आहे. एकदम सोपं आहे. एका वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. एकदम ईझी आहे. फक्त तुम्हाला हे समजायला पाहिजे. तुम्हाला जर का हे समजलं, की तुम्हाला उत्तर लिहिणं अगदी सोपं आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही चॅप्टर व्यवस्थित अभ्यास केलेला पाहिजे. जर नसेल केला तर हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्ही केस स्टडी मधले हे 6च्या 6 मार्क एकदम इझिली मिळवू शकता. ओके. आपण चालू करणार आहे. हा चॅप्टर फर्स्ट आहे. फर्स्ट चॅप्टरचा आपण बघतोय. बघा. श्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन म्हणजेच पॅकेजिंग विभागात कार्य करत आहेत. श्री शरद वित्त व्यवस्थापक म्हणजे फायनान्स मॅनेजर, तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणजे HR मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. हा झाला आपला पॅराग्राफ, ठीक आहे. किंवा हा झाला आपला घटनाचा, तर त्यांनी जे दिलेले 4-5 लाईन ते आपल्याला हे झालं केस स्टडी. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन दिलेले आहेत. वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्व ओळखा. आता कोणतेही एक तत्व लिहायचं तुम्हाला, याच्यामध्ये जे काही भेटेल ते. आता तुम्हाला त्याच्यात बघितलं आपण तर काय केलं, हर्षद आणि बिझनेस आहे त्याचा. त्यांनी काय केलं, सर्व पुरुष कामगार मशीनवर काम करतात, महिला कुठं काम करतात, पॅकेजिंग मध्ये. वित्त व्यवस्थापक शरद वित्त व्यवस्थापक आहे आणि नैना काय HR मॅनेजर आहे. म्हणजे ज्याची त्याची कामं काय केलेली आहेत, प्रत्येकाला विभागून दिलेली आहेत, बरोबर. वेगवेगळी कामं वेगवेगळं. मग याच्यामध्ये तुमचं तत्व येणार कामाच्या विभागणीचे तत्व. इथं आन्सर येणार याचं कामाच्या विभागणीचे तत्व. ठीक आहे. हे झालं पहिलंच आन्सर. पुढे दिलं, या संस्थेत श्रीमती नयना यांचे पदनाम काय आहे? म्हणजे श्रीमती नयना जे आहे बघा इथं, ते कोणतं काम करतात? कोण येते? मानव संसाधन व्यवस्थापक. झालं. म्हणजे तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचंय. या संस्थेत श्रीमती नयना यांचे पदनाम मानव संसाधन व्यवस्थापक हे आहे. हे मी तर शॉर्ट मध्ये लिहितोय, मानव संसाधन व्यवस्थापक. किंवा HR मॅनेजर लिहिलं तरी चालेल. पुढे दिले, संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? सर्वांगीण, आता हे नाही ना बघितलं आपण, HRचं काम करतात. शरद फायनान्स मॅनेजर आहे. हे पुरुष लोक मशीनचं काम करतात. पॅकेजिंग कोण करतं? महिला करतात सगळ्या. सर्वांगीण कोण करतंय? हर्षद करतोय. ठीक आहे. मग हा झाला हर्षद. सर्वांगीण विकासासाठी कोण जबाबदार आहे? तर श्री हर्षद जबाबदार आहे. श्री हर्षद. ठीक आहे, कारण तो व्यवस्थापक आहे. ठीक आहे. हे तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचंय. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू आपण. फाईन डायमंड्स लिमिटेड या कंपनीत 200 कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी याच्यामध्ये 200 कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये कार्य करतात. पुढे दिले, पहिल्या शिफ्ट मध्ये 60 कर्मचारी, दुसऱ्या शिफ्ट मध्ये 60 आणि तिसऱ्या मध्ये 80 कर्मचारी काम करत आहेत. दुपारच्या जेवणाची सुट्टी व लंच ब्रेक आणि कामाच्या वेळेतील बदला व्यतिरिक्त पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणजे त्यांचं काय बॅक टू बॅक काम चालतं, त्याच्यामुळे त्यांना कामामध्ये वेळ भेटत नाही. वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणताही कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी पुढील शिफ्टचा कर्मचाऱ्यांना विलंब होतो. त्याच्यामुळे वेळेत पूर्ण करत नाही, त्याच्यामुळे पुढची जी शिफ्ट आहे त्या कर्मचाऱ्यांना काय होतं, लेट होतो काम करायला. कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्वाचे अनुसरण करणे आवश्यक आहे ते ओळखा. आता याच्यामध्ये कुठल्या अनुसरण तत्वाचं करायला पाहिजे त्यांनी? खरं तर याच्यामध्ये असं आहे की त्यांनी ही जी कंपनीचं जे टायमिंग आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, व्यवस्थित बदल करायला पाहिजे आणि व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे. ठीक आहे. शास्त्रीय तत्वाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. ते आता आपण इथं याच्यातून बघू. वेळेचं एक हे बघा, वेळेचा अभ्यास म्हणून एक आहे, वरतीच आलं काही, वेळेचा अभ्यास. 2च मिनिटं द्या. दोनच मिनिटं. हे बघा,
क्वेश्चन कुठे गेले आपले क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तत्व वेळेचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे फाईन डायमंड्स लिमिटेड कंपनीचे काम सुरळीत चालण्यासाठी कोणत्या शास्त्रीय तंत्राचा उपयोग केला पाहिजे. सुरळीत चालण्यासाठी कुठल्या तंत्राचा वापर केला पाहिजे त्यांनी. हालचाल अभ्यास आणि वेळ अभ्यास. वेळ अभ्यास म्हणजे त्यांनी वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी त्यांना थोड्या मध्ये मध्ये टाइम द्यायला पाहिजे. आणि हालचाल अभ्यास म्हणजे कोण कुठं काम करतंय, बरोबर काम करतंय का, हे दोन तंत्रांचा वापर करायला पाहिजे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यामध्ये जेणेकरून जास्त प्रोडक्शन होऊ शकेल. ठीक आहे. पुढे दिले कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही. का होत नाही, कारण वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणतेही काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. याच्यातच आन्सर आहे अयोग्य व्यवस्थापनामुळे. अयोग्य व्यवस्थापनामुळे. ओके. हे झालं याचं आन्सर. हे झालं तुमचं पहिल्या चॅप्टरचं. असंच आता आपल्याला दुसऱ्या चॅप्टरचं बघायचं. प्रत्येक ह्याच्यात 2-2, 3-3च आहेत, जास्त काही दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला इझी राहील एकदम. जास्त काय अभ्यास करायची गरज नाही. मी सांगतो इथे तुम्हाला. बघा आता दुसरा मोठा आहे चॅप्टर जरा. दुसऱ्या ह्याच्यातून एक तरी येतं हमखास. त्याच्यामुळं व्यवस्थित अभ्यास करून जा या चॅप्टरचा तुम्ही. बघा हा दुसरा चॅप्टर आहे आपला, चॅप्टर नंबर 2. ठीक आहे. बघा श्रीराम एक उद्योन्मुख उद्योजक यांनी आपल्या नवीन व्यवसायासाठी जमीन, पैसा, यंत्रसामग्री, कामगार वर्ग इत्यादी आवश्यक संसाधनांचा विचार करून आपल्या व्यवसाय संस्थेची रचना केली आहे. त्यांनी श्री श्याम यांना व्यवस्थापक म्हणून म्हणजे मॅनेजर म्हणून घेतले श्यामला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे श्रीराम यांनी कर्मचारी भरती, निवड, प्रशिक्षण आणि विकास यासारख्या जबाबदाऱ्या श्री श्याम यांना दिल्या. आता हे व्यवस्थापक आहे. हे कोण आहे, कर्मचाऱ्यांची भरती निवड, त्यालाच आपण कर्मचारी व्यवस्थापन म्हणतो. बरोबर. त्यानंतर पुढं श्रीराम यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मानकानुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामावरील देखरेखी म्हणजे नियंत्रण ठेवण्यासाठी श्री शुभम यांची नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना सुचवतात. ठीक आहे. कसं काम करायचं कसं नाही ते सुचवतात. आपल्याला आता या संदर्भात खाली लिहायचंय. राम कोण आहे. राम काम करतो आपलं व्यवस्थापनाचं म्हणजे संघटनाचं. सगळ्यांना एकत्र आणून काम करून घेतो त्यांच्याकडून. ठीक आहे. बघा हा राम सगळ्यांकडून उद्योजक येतो. तो काय करतो, सगळ्यांना एकत्रित आणून काम करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मग तो झाला आपला हा राम झाला संघटनचं काम करणारा. संघटन म्हणजे एकत्र आणून काम करतो सगळ्यांना. तो कंपनीचा कोण आहे, थोडक्यात मालक आहे. श्याम काय करतो, हे बघा इथं श्यामचं दिलेलं आहे. श्याम व्यवस्थापक म्हणून काम करतो. श्याम पुढे गेला संस्थेची रचना तयार केली, व्यवस्थापक म्हणून काम करतो. राम यांनी कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण आणि विकास आराखड्याच्या जबाबदाऱ्या श्री श्याम यांना दिल्या आहेत. हे बघा इथं दिले कर्मचारी दिसते ना तुम्हाला. कर्मचारी भरती, निवड, प्रशिक्षण यासारख्या जबाबदाऱ्या कोणाला दिल्यात, श्यामला दिलेल्या आहेत. इथं मग श्याम काय काम करणार, कर्मचारी व्यवस्थापन. पॉइंट आहे ना तुम्हाला त्याच्यामध्ये, कर्मचारी व्यवस्थापन. ठीक आहे. तिसरं दिले तुम्हाला श्री शुभम बघा इथं दिले. शुभम काय करतो, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मानकानुसार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामावर देखरेखीसाठी म्हणजे नियंत्रण ठेवण्याचं काम करतो आणि याची शुभम यांची नियुक्ती केली आहे. तसेच गरजेनुसार शुभम कर्मचाऱ्यांना उपाययोजना पण सुचवतात. उपाययोजना म्हणजे निर्देशन आणि नियंत्रण, या दोन्हीपैकी तुम्ही एक लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. निर्देशन लिहा किंवा नियंत्रण लिहा. ओके. त्यांना काम करायला बी नियंत्रण पण ठेवतो त्यांच्यावर आणि त्यांना उपाययोजना पण सांगतो. ओके. तर ते झालं निर्देशन आपलं. त्यांना सांगायचं कुठलं काम कसं करायला पाहिजे, लवकर कसं होईल. पुढे दिलेलं XYZ कंपनी श्री लेले यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देतात. लेले काय काम करतात, कर्मचाऱ्यांना सूचना देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रेरित करतात. तर दुसरीकडे संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध भागातील कर्मचाऱ्यांना केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न श्री देसाई नवीन आला परत. देसाई व्यवसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात. पुढे लिहिले खालील कार्यामध्ये गुंतवलेल्या कर्मचाऱ्यांची नावे सांगा. संघटनाचं काम कोण करतंय, आता संघटनाचं काम आता वरती जर आपण
वाचलं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे बघा इथं शेवटी दिलेले तुम्हाला व्यावसायिक संघटनेला आवश्यक संसाधनांची व्यवस्था पाहतात. म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणून काम करायचं काम कोण करतंय? देसाई करतो. कोण करतो? देसाई. ठीक आहे. जर नाही कळालं तर इथं तुम्ही करू शकता, बघू शकता. लेले काय करतात? कर्मचाऱ्यांना सूचना देणे. त्याच्यात काय संघटन येत नाही. संयत संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यात कर्मचाऱ्यांना कामात सुसंवाद हे महत्वाचं आहे. संघटनात्मक उद्दिष्ट राहिलं बाजूला. सुसंवाद साधतो तो. संघटन बघत नाही. त्याच्यामुळे हा पण असू शकत नाही. मग राहिला कोण? देसाई राहिला उत्तर. पुढे दिले निर्देशन. निर्देशनामध्ये काय असतं? ते लोकांना मार्गदर्शन करणे, त्यांना प्रोत्साहित करणे, त्याला म्हणतात निर्देशन. ठीक आहे. मग इथं दिलंय बघा, कर्मचाऱ्यांना सूचना देणे, मार्गदर्शन करणे, उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करणे. ठीक आहे. तर ते झालं निर्देशन. लोकांना काम करायला प्रोत्साहित करायचं, त्यांना मार्गदर्शन करायचं. ठीक आहे. ते झालं निर्देशन. हे कोण काम करते मग? श्री लेले. इथं आलं लेले. पुढे दिलंय, पुढे दिलं समन्वय. आता समन्वयाचं काम आता हे दोघांचं झालं. राहिला कोण इथं? संयत. समन्वय म्हणजे काय? सगळ्यांना एकत्रित आणून सुसंवाद ठेवायचा त्यांच्यामध्ये. काय करायचा? सुसंवाद. एकत्रित आणून त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. त्याला म्हणतात सुसंवाद. कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामात सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करतात. मग हे झाला आपला संयत. श्री संयत. ओके, हे झाले तुमचे आन्सर. तसं तुम्हाला पूर्ण शब्दात लिहायचे, पूर्ण वाक्यात लिहायचे. संघटन हे कोण? संघटनाचे काम कोण करतात? देसाई करतात. निर्देशनाचे काम श्री लेले करतात. समन्वयाचे काम संयत करतात. ओके, तर हे झालं आपलं दुसरं. काय अवघड नाही, फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचं. बाकी काय मेजर काय याच्यात असेल असं नाही. तुम्हाला समजण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवतोय, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला लिहिता येईल. ओके. कधी कधी हे जे क्वेश्चन आहे ते उलटे पालटे विचारतात, म्हणजे फिरून विचारतात. त्यात तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे. ओके. बघा आता पुढे आपण बघणार आहे याच्यात तर नाही हा आहे. तिसरा चॅप्टर बघतोय आपण उद्योजकाचा. ठीक आहे. उद्योजकाच्या याच्यात बघा पहिले दिले श्री सोहम हा MBA पदवीधर. श्री सोहम हा MBA पदवीधर आहे. नवीन MBA पदवीधर आहे. श्री नवीन हे BCom पदवीधर आहे आणि नवीन BCom पदवीधर आहे आणि सोहम MBA पदवीधर आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे दिलंय श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यास उत्सुक आहेत. हा जो सोहम आहे MBA वाला, त्याला दुधाचा व्यवसाय चालू करायचा. नवीन एक खाजगी कंपनीत रोखपाल म्हणून कार्य करतात. त्याला रोखपाल म्हणून कॅशियर म्हणतात ना, कॅशियर. बँकेत असतो बघा कॅशियर. तर तो कॅशियर म्हणून काम करतो. सोहमचे आता उत्तर लिहायचं आपल्याला. सोहमचे स्वप्न काय आहे? इथं बघा सोहम हे MBA केले. सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात सुरू करण्यात उत्सुक आहे. झालं हे आहे तसं टाकायचं तुम्हाला बघून. श्री सोहम हे दुग्ध व्यवसाय ग्रामीण क्षेत्रात करण्यात उत्सुक आहेत. स्वप्न कोणते? दुग्ध व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक. दुग्ध व्यवसाय सुरू सुरू करण्याचे स्वप्न आहे. स्वप्न आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे दुसरं दिले उद्योजकाचे कोणतेही एक वैशिष्ट्य सांगा. आता उद्योजकाचे वैशिष्ट्य तर तुम्ही अख्ख्या चॅप्टर मध्ये वैशिष्ट्य भेटतील तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही कुठलेही एक वैशिष्ट्य सांगू शकता. मग त्याच्यात बघा बौद्धिक क्षमता आहे, तांत्रिक ज्ञान आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही एक लिहू शकता कोणते. बौद्धिक क्षमता म्हणजे तो बुद्धी तेवढी चालली पाहिजे किंवा त्याला त्याचं तांत्रिक ज्ञान पाहिजे. बौद्धिक क्षमता किंवा तांत्रिक ज्ञान. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, मी शिकवलेलं आहे याच्यामध्ये. तांत्रिक ज्ञान या दोन्हीपैकी एक वैशिष्ट्य. 7-8 वैशिष्ट्य आहे, त्यातलं एक कोणतंही लिहिलं तरी चालतं. यशस्वी उद्योग होण्यासाठी श्री सोहम यांच्याकडे कोणता गुण असावा? आता उद्योजकाचे गुण आहेत बघा, त्यातला एक गुण टाकून द्या तुम्ही कोणताही. त्याच्यामध्ये गुण बघा कोणता गुण, एक गुण लिहिलं तरी चालेल किंवा जास्त गुण लिहिले तरी चालेल. आता त्याच्यात गुण सांगतो मी तुम्हाला. कोणता गुण पाहिजे? शिस्तबद्धता पाहिजे. बरोबर. जो मालक आहे तो एकदम तोच बेशिस्त असेल तर कर्मचारी पण त्याच्यापेक्षा खराब काम करणार. त्याच्यानंतर त्याला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास हे साधे सोपे शब्द आहेत. त्याच्यानंतर निश्चय आणि आवड पाहिजे त्याला त्या बिझनेस मध्ये. ठीक आहे. तर हे 3-4 गुण आहेत, हे त्याच्याकडे पाहिजे बिझनेस करण्यासाठी. बरोबर. तर हे झाले त्याचा आन्सर. याच्यात एकच आहे. त्याच्यानंतर पुढे बघा चौथ्या जास्त आहे, कारण हा चॅप्टर मोठा आहे. लगेच तुम्हाला 2च मिनिटात सांगतो मी.
खूप मोठा चॅप्टर आहे हा आणि महत्वाचा पण तेवढाच आहे. हा जर चॅप्टर हा 4था, 8वा, 7वा आणि दुसरा हे महत्वाचे चॅप्टर आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये जास्त आहेत आपण बघू. आता हा 4था चॅप्टर आहे व्यावसायिक सेवा. ठीक आहे. बघा आपण घेणार आहे पटापट एक एक. सौ हर्षाली यांनी 2 वर्षापूर्वी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. तिच्या व्यवसायाचे ग्राहक संपूर्ण देशभर असल्याने बिलाची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा करतात. डायरेक्ट कुठं जमा करतात? खात्यात. त्याच वेळी हर्षाली सुद्धा विविध देणे व्यवसायाच्या खात्यातूनच करते. ओके. मग आता हे तिच्या व्यवसाय म्हणल्यावर त्याच्या खात्यातून पैसे येतात जातात. हर्षालीच्या खात्याचा प्रकार ओळखा. आता हे एक आहे व्यावसायिक आहे म्हणजे बिझनेसमॅन आहे. ठीक आहे. बिझनेस आहे त्यांचा. बिझनेस जर असेल तर कुठलं अकाउंट उघडतात? खातं कुठलं उघडतात? चालू खाते, करंट अकाउंट माहिती ना. चालू खाते असेल तरच व्यवसाय चालू होतो. बचत खात्यावर व्यवसाय चालू शकत नाही. इथं चालू खाते आहे त्यांचं. त्याच्यानंतर पुढे दिलंय हर्षालीस पैसे पाठवण्याचा कोणताही एक अजून एक मार्ग सुचवा. आता हिला पैसे पाठवायचे म्हणल्यावर काय आहे? तिच्या संपूर्ण देशभर आहेत ग्राहक बरोबर. आता पैसे पाठवणे काय कॅश तर देऊ शकत नाही. मग तिला काय करायला लागेल? NEFT करायला लागेल बरोबर. कोणताही एक मार्ग सुचवा. मग NEFT म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर करायचं. ठीक आहे. नाहीतर दुसरं आहे RTGS किंवा नेट बँकिंग. नेट बँकिंग या दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालेल. एकच सुचवायचं तुम्हाला. 2 आले तर दोन्ही सुचवा. पुढे तिसरं दिलेलं आहे हर्षाली तिच्या बँक खात्यावर घेऊ शकणारी एखादी सुविधा सांगा. आता चालू खाते म्हणल्यावर यांना काय भेटतं? बँक ओव्हरड्राफ्ट भेटतो माहिती ना. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष सवलत भेटते यांना. म्हणजे जास्त पैसे काढू शकतात ते. अधिविकर्ष सवलत. ठीक आहे. आणि अजून एक अधिविकर्ष सवलत एक भेटते. त्याच्यानंतर अजून त्यांना बरेच सवलती भेटतात. अजून कुठले? क्रेडिट कार्ड भेटतं, डेबिट कार्ड भेटतं. ठीक आहे. लॉकर सुविधा भेटते. हे तुम्ही लिहू शकता सगळं. डेबिट कार्ड भेटतं त्यांना, क्रेडिट कार्ड भेटतं, क्रेडिट कार्ड हे सगळ्या सुविधा त्यांना भेटतात किंवा धनादेश भेटतात. ओके. हे सगळं तुम्हाला आन्सर मध्ये लिहायचंय. काही अवघड नाहीये. प्रतिलय श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर ते आपल्या 2 वर्षाच्या मुलाची संरक्षण आणि संज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. ठीक आहे. आता हे पगारी कर्मचारी आहेत म्हणजे काम करतात. त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाचं भविष्यात काय आहे? आर्थिक म्हणजे पैसे लागले तर त्यांना खात्री घेण्यासाठी विमा पाहिजे. ठीक आहे. आता बघा श्री जगन त्यांच्या मुलांसंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. आता बघा लहान मुलांना हे 2 वर्षाचं म्हणजे लहान आहे बरोबर. त्याच्या भविष्यासाठी पॉलिसी घेतात, विमा घेतात. तर त्याला काय म्हणतो आपण? बाल विमा म्हणतो. काय म्हणतो? बाल विमा. तुम्हाला आहे ना विमा प्रकारामध्ये बाल विमा म्हणजे लहान आहे तो अजून. पुढे विमा पॉलिसीचा लाभार्थी कोण आहे? विमा पॉलिसीचा लाभार्थी त्याचा मुलगा आहे बरोबर. कोणाचा मुलगा आहे? जगन. जगनचा मुलगा लाभार्थी आहे बरोबर. त्यालाच भेटणार, कोणाला दुसऱ्याला भेटणार नाहीत. वरील घटनेमध्ये कोणत्या तत्वाचा समावेश होतो? आता याच्यामध्ये समावेश कुठला होतो? विमा हित. आता त्याच्या मुलामध्ये काय त्याचं हित आहे ना. हे झालं आपलं विमा हिताचं तत्व. ओके. त्याच्या भविष्यात त्या मुलाच्या भविष्यामध्ये त्याला हित नसणार आहे का? असणार आहे ऑफकोर्स. ठीक आहे. मग ते झालं विमा हिताचं तत्व. त्याच्यानंतर पुढं श्री शरण एक यशस्वी उत्पादक आहेत. उत्पादक म्हणजे प्रोडक्शन करतात, बनवतात काही वस्तू. त्यांचे विविध ठिकाणी उत्पादनाचे कार्य चालते. ते मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे कार्य करत असल्याने त्यांच्याकडे कच्चा माल, उत्पादित मालाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यांना कोणत्याही अनपेक्षित आर्थिक धोक्यापासून मालाच्या संरक्षणासंबंधी काळजी वाटते. तसेच त्यांना कच्चा व पक्का माल एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पाठवावा लागतो, परंतु त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यांना व्यवसाय विस्तारासाठी निधीची सुद्धा आवश्यकता आहे. ठीक आहे. आता यो शरण एक उत्पादक आहे. त्याला काय करतो? मटेरियल बनवतो, त्याच्याकडे साठा बी आहे. पण त्याला भविष्यात काय झालं तर त्याच्यापासून वाचण्यासाठी काळजी वाटते. कसं होईल का काय प्रॉब्लेम. तसेच त्याला काय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठवावा लागतो, पण त्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही आणि विस्तारासाठी त्याला पैसे बी पाहिजे. बघा त्यांना मालाचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण देणारी सेवा सुचवा. आता सेवा कुठली असणार आहे आपली? विमा सेवा. दुसरी काय आहे का सेवा? नाही. आणि त्याच्यात विमा कुठला घेणार? तो अग्नी विमा. मालाचे धोक्यांपासून संरक्षण काय करतं? कोण करतं? विमा करतो, इन्शुरन्स. विविध स्थान ठिकाणी आम्हाला निर्माण होणारे अडथळे दूर करणारी सेवा.
तर विविध ठिकाणी त्याला माल पुरवावा लागतो. हे बघा इथं दिलं, कच्चा माल पाठवावा लागतो, पण सुविधा उपलब्ध नाही. यासाठी कुठली सुविधा लागणार? वाहतूक सुविधा. वाहतुकीशिवाय कोण जाऊ शकतं का? इकडे तिकडे माल पाठवू शकतो का? ऑफकोर्स नाही पाठवू शकत. श्री शरण कोणत्या सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात? म्हणजे तो कुठून पैसे मिळवू शकतो? बँकेतून. बँकिंग सेवेद्वारे तो पैसे मिळवू शकतो. झालं. दुसरं काही जास्त तुम्हाला लिहायची गरज नाही. फक्त हे जे दिलं आन्सर ते एका वाक्यात लिहायचे तुम्हाला. ओके. श्री शरण बँकिंग सेवेद्वारे अर्थसहाय्य मिळवू शकतात. इथं फक्त तुम्हाला कोणत्या काढायचंय आणि इथं बँकिंग टाकायचं तुम्हाला. बँकिंग. ओके. पुढे चौथा आहे, श्री अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. श्री अमित हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना 5 आणि 8 वयाच्या 2 मुली आहेत. ओके. अमित हे व्यावसायिक आहेत. त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत. पुणे आणि नाशिकमध्ये त्याचं हे कारखाने आहेत. कुटुंबासह पुण्यामध्ये राहतात. 5 आणि 8 वर्षाच्या मुली. श्री अमित हे त्यांच्या पत्नी व 2 मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात. घेऊ शकतात का? त्यांच्यासाठी घेऊ शकतात. काय प्रॉब्लेम आहे न घ्यायला? होय, घेऊ शकतात. पुढे दिलंय, अमित हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का? आता त्याचं कारखाना आहे नाशिक आणि पुणेमध्ये. ठीक आहे. व्यवसाय आहे त्याचा. आणि सागरी विमा घेऊन काय करणार आहे? त्याचे काही जहाज वगैरे आहेत का? नाही. तर हे घेऊ शकत नाही. नाही घेऊ शकत. ओके. पुढे दिले तुम्हाला पुढचा क्वेश्चन, आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा अमित घेऊ शकतो? अग्नी विमा. कुठला विमा घ्यायला लागेल त्याला? आगीमुळे संरक्षण पाहिजे असेल तर अग्नी विमा. झालं. त्याच्यात काही अवघड नाहीये. एकदम सोपं सोपं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा चॅप्टर बघू आपण. 5 नंबर. पटापट 5 नंबर चॅप्टर मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. या मोठे चॅप्टर आहे. त्याचे IMP क्वेश्चन मी तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. बघा अभय पहिले दिलेलं आहे त्यांनी. अभय फ्लिपकार्ट या वेबसाईट वरून काही भेटवस्तू ऑनलाईन खरेदी करतो. त्याच वेळी शीतल eBay या वेबसाईट वरून भेटवस्तू खरेदी करते. तर हा व्यवसाय ओळखा. हे तुम्हाला माहिती आहे. व्यवसाय हे B2B, त्याच्यानंतर ई व्यवसाय, परंपरागत व्यवसाय, हे या चॅप्टर नंबर 5 मध्ये माहिती ना. तुम्ही वाचला असेल तर तुम्हाला कळेल. आता याच्यातून अभय काय करतो? ऑनलाईन वस्तू मागवतो आणि शीतल eBay वरून वेबसाईट वरून खरेदी करते. तर हा व्यवहार ओळखा. C2C शी संबंधित वेबसाईट कोणती? C2C म्हणजे कस्टमर टू कस्टमर. आता फ्लिपकार्ट जर बघितलं, फ्लिपकार्टचं कसं आहे माहिती ना, तो एका कंपनीकडनं घेतो फ्लिपकार्ट आणि तेच घेऊन काय करतात नंतर कस्टमरला विकतात. ठीक आहे. हे दोघांमध्ये हा कोण आहे? एजंट आहे. ह्याच्यातून ह्याला डायरेक्ट जात नाही. ह्याच्यातून ह्याला असेल तर त्याला म्हणतात C2C, कंपनी टू कस्टमर. कंपनी टू कस्टमर जात आहे का? नाही जात. ते इथून येत आहे फ्लिपकार्टला आणि फ्लिपकार्ट मधून जाते कस्टमरला. त्याच्यामुळे हे फ्लिपकार्ट होऊ शकणार नाही. तर हे काय? eBay काय करतं? डायरेक्ट कंपनीतून डायरेक्ट इकडे कस्टमरला पुरवून देतं. ठीक आहे. कंपनी टू कंपनी. इथं सेवा आपली येणार eBay. काय येणार? eBay. ओके. त्याच्यानंतर पुढं B2C शी संबंधित वेबसाईट ओळखा. B2C म्हणजे बिझनेस टू हे कस्टमर. ठीक आहे. आता हे बघा, बिझनेस आणि कस्टमरला काय करतात? कनेक्ट करून देतात. ओके. तर हे झालं आपलं फ्लिपकार्ट. एक झालं की दुसरं हे लिहून टाकायचं बिंदास. एक कळालं की संपला विषय. 2च आहेत. अभयने ऑनलाईन व्यवहार करताना कोणती पहिली अवस्था अनुकरण करावी? ठीक आहे. आता ही अवस्था आहे तर त्यासाठी पहिलं काय करायला लागतं? या असा प्रश्नाचा अर्थ आहे. म्हणजे समजा फ्लिपकार्टमधून त्याला मागवायचंय, त्याच्याकडे फ्लिपकार्ट नाही, पहिल्यांदाच मागवतो, तर त्याला काय करायला लागेल? अगोदर अकाउंट ओपन करायला लागतं ना, साइन इन करायला लागतं बघा. त्यालाच म्हणतात नोंदणी, रजिस्ट्रेशन करायला लागतं बघा. तर हे पहिली अवस्था कुठली करायला लागते? नोंदणी करायला लागेल. त्याशिवाय तो ऑर्डर करू शकणार नाही. ओके. दिले सात्विक टायटनच्या दुकानातून घड्याळ खरेदी करतो. ह्या दुकानातून खरेदी करतो. त्याची मैत्रीण शांभवी ऑनलाईन वेबसाईट वरून घड्याळ खरेदी करते. तर पारंपरिक पद्धतीने खरेदी कोणती? आता पारंपरिक खरेदीतून म्हणजे कुठून? दुकानातून. सात्विक टायटनच्या दुकानातून खरेदी करतो. पारंपरिक खरेदी कुठली झाली मग? सात्विकने केलेली. ठीक आहे.
की सात्विकने केलेली खरेदी ही झाली आपली पारंपरिक. ओके. कोणती खरेदी ऑनलाईन मार्गाने केली आहे? कोणी केली ही कोणती खरेदी? शांभवीने केलेली खरेदी. शांभवीने केलेली खरेदी हे काय आहे? ऑनलाईन पद्धतीने. बरोबर. कोणत्या पद्धतीमध्ये जास्त जोखीम आहे? कोणत्या पद्धतीमध्ये असेल सांगा बरं. याच्यात या दुकानातून घेतलं तर याच्यात सगळं आपण चेक करून घेऊ शकतो. ऑनलाईन मध्ये करणार आहे का काय चेक? काहीच नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यामुळं ऑनलाईन खरेदी ही जास्त धोकादायक आहे. ऑनलाईन खरेदी पूर्ण वाक्यात लिहायचे तुम्हाला. ऑनलाईन खरेदी ही जास्त धोकादायक आहे किंवा जास्त जोखमीची. पुढे दिले श्री वेद यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले. श्री वेद यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याच वेळी श्री श्लोक यांनी निधी वर्गद्वारे पैसे दिले. वेद यांनी धनादेशाद्वारे आणि फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT द्वारे श्लोकने दिले. ओके. कोणाचे पैसे जलद गतीने दिले जातात? आता कोणाचे दिले जाणार? यांनी NEFT केले. धनादेश 2-3 दिवसानं पैसे जमा होतात. माहिती असेल तुम्हाला चेकचे पैसे. यांनी ऑनलाईन केले म्हणजे याचं काय होणार? लगेच पोहोचणार. कोणाचे पैसे? श्री श्लोक यांचे पैसे ठीक आहे जलद गतीने दिले जातील. ओके. पुढं कोणाचे पैसे देण्याची पद्धती पारंपरिक मार्गाने आहे. कोणाची आहे? हे चेकने देणं म्हणजे हे काय झालं? पारंपरिक झालं, जुन्या पद्धतीनं झालं. ठीक आहे. कोणाची पैसे देण्याची? श्री वेद यांची. इथे लिहायचं फक्त श्री वेद यांची झालं. पैसे देण्याची पद्धती पारंपरिक मार्गाने केली आहे. कोणाची पैसे देण्याची पद्धती? ई व्यवसायाशी संबंधित आहे. ठीक आहे. कोणाची? ई व्यवसायाशी. ठीक आहे. ऑनलाईन व्यवसाय ऑनलाईन करायला लागतात ना पैसे सगळं. मग हे झालं यांचं. श्री श्लोक यांची पैसे देण्याची पद्धती ई व्यवसायाशी संबंधित आहे. झालं तुमचं आन्सर. जास्त काय करायचं नाहीये. इझी एकदम झटपट पटापट. त्याच्यानंतर पुढं त्याच्यात काय आहे का नाही? यशवंत कंपनी लिमिटेड आपल्या महिला कर्मचाऱ्यांना लहान बालकांसाठी पाळणाघर व घरात थांबूनच, हा 6वा चॅप्टर आहे. ठीक आहे. थांबूनच काम घर बसल्या करण्याची सवलत देते. जरी ते कामगार संघटनेचे सभासद असले तरी व्यवस्थापन निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या सूचनांची दखल घेते. ओके. यशवंत कंपनी लिमिटेड मध्ये महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या लहान बालकामुळे घरातूनच काम करायला सांगतात. जरी ते घरी असले तरी त्यांची सूचना घेतात किंवा कसं काम करायचं ते ठरवतात. ओके. आता आपल्याला याच्यात बघायचंय. पहिला क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. या पद्धतीने काम करून ते कोणत्या घटकाविषयी सामाजिक जबाबदारी पार पाडतात? कोणत्या? कर्मचारी. हे कोण आहे? कर्मचारी आहेत ना. कर्मचारी आहे बघा. कर्मचाऱ्यांप्रती जबाबदारी पार पाडतात. ओके. ते कोणती मूल्ये निर्देशित करतात? नैतिक व सामाजिक. कोणती? नैतिक व सामाजिक. नैतिक म्हणजे काय? लोकांनी कसं काम करायला पाहिजे करून त्यांना समजून घेऊन ठीक आहे काम करतात. कारण समाजामध्ये कसं आहे, या लहान मुलामुळे ते येऊ शकत नाहीत. पुढे दिले वरील घटनेमध्ये मालक कोणकोणत्या जबाबदारीचे अनुकरण करतात? कोणती जबाबदारी? एक आहे सामाजिक आणि कर्मचाऱ्यांची. सामाजिक जबाबदारी बी आहे ना. लोकांना काय करायचं? त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे समाजासाठी काय तर करणं भाग आहे त्याला. ठीक आहे. समाजासाठी तो काय करतो? लोकांना घरी बसून काम करण्याची सुविधा देतो. ओके. सामाजिक आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी. कर्मचाऱ्यांप्रती हे वरचंच आहे याच्यात. प्रति व सामाजिक जबाबदारीचे अनुकरण करतात. ओके. झालं. त्याच्यानंतर पुढं रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षापासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान पटकावले आहे. रंगाचे उत्पादन
पटकावली आहे. प्रक्रिया न केलेले विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ ते नदी किनाऱ्यावर फेकून देतात, ज्यामुळे जवळपास खेडेगावामध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. बरोबर. आता ही कंपनी काय करते, सगळं प्रदूषण करते. बरोबर. उत्पादन करणाऱ्या संस्थेने कोणत्या स्वरूपाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलेले आहे? कोणत्या जबाबदारीकडे? पर्यावरण संरक्षण. पर्यावरणाला बाधा पोहोचवली त्यांनी. पर्यावरण संरक्षण या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले त्यांनी. ठीक आहे. या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले आहे. ते कोणत्या प्रकारचे प्रदूषण करतात? जलप्रदूषण व हवा प्रदूषण. ते टाकतात ना इथं, न केलेले टाकाऊ पदार्थ नदी किनाऱ्यावर फेकून देतात, म्हणजे नदी म्हणजे जलप्रदूषण झालं. जलप्रदूषण किंवा हवा प्रदूषण. ठीक आहे. कोणत्याही एका जबाबदारीचा उपाय सांगावं तर त्यांनी करणे गरजेचा. टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर करायला पाहिजे. झालं. हे जे टाकाऊ पदार्थ आहे त्यांचा पुनर्वापर करावा. टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर म्हणजे ते वेस्ट व्हायला नाही पाहिजे आणि ते इथं नदी किनाऱ्यावर नाही टाकायला पाहिजे. टाकाऊ पदार्थाचा पुनर्वापर हे करायला पाहिजे. ठीक आहे. एक उपाय हा झाला. पुढे दिले एक वाहन निर्मिती कंपनी. हे झालं तुमचं दुसऱ्याचं आन्सर. वाहन निर्मिती कंपनीकडून फक्त पर्यावरणपूरक घटकांचा वापर केला जातो. हानिकारक अशा टाकाऊ योग्य ती प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाते. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते. खाली क्वेश्चन दिलेत. हे करत असताना व्यवसाय संघटना कोणत्या समूहाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतात? ठीक आहे. आता पहिलं दिलंय पर्यावरण. तर बघा इथं दिलंय हे करत असताना व्यवसाय कुठे गेलं? पर्यावरण पूरक घटकांचा वापर म्हणजे पर्यावरणाची जबाबदारी, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडतात. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी पार पाडतात. ओके. कोणत्या प्रकारचे प्रदूषण त्यांच्याकडून टाळले जाते? हानिकारक वस्तू आहेत. ठीक आहे. तर ते टाकत नाही आणि अशा वस्तू योग्य प्रक्रिया करून त्यांची विल्हेवाट लावली जाते. मग याच्यामुळून कोणत्या प्रकारचं प्रदूषण टाळले जातं? जलप्रदूषण आणि हवा प्रदूषण. दोन्ही पैकी एक लिहिलं तरी चालेल. हवा प्रदूषण ते करत नाहीत, कारण ते काय करतात, त्याची विल्हेवाट लावतात. विल्हेवाट लावणं म्हणजे ते डिस्पोज करून टाकतात, कुठेही टाकत. कोणत्या प्रकारचा संदेश ते देतात? मानकाप्रमाणे वाहतूक प्रदूषणाची पातळी राखली पाहिजे. पुढे दिले कर्मचाऱ्यांना समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. कोणता संदेश देतात ते? प्रदूषण कमी करायला पाहिजे, प्रदूषण टाळणे हा संदेश काय करतात ते देतात. ह्याच्यातून बघा त्यांनी प्रदूषण कमी करायचं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं 7वा चॅप्टर आहे आपला. श्री अशोक यांनी एका दुकानातून 7,700 ला बूट खरेदी केली. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, बूट खरेदी केले. बुटानंतर काय खरेदी केले? विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली. म्हणजे त्याला हेच बूट घे म्हणून त्याला जबरदस्ती केलं. घरी पोहोचल्यानंतर असे आढळून आले की बूट श्री अशोक यांच्यासाठी खूप मोठे झाले आहेत, म्हणून त्यांनी दुकानदाराकडे या संबंधी तक्रार केली. परंतु दुकानदाराने बुटाचा साठा असूनही बूट बदलून देण्यास नकार दिला. त्या दुकानदाराने काय त्याला बूट बदलून दिले नाहीत. बघा आता पुढं ग्राहक संरक्षणाचा हा चॅप्टर आहे 7वा. ग्राहक संरक्षण 7वा चॅप्टर आहे. ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे? आता ग्राहकांच्या अधिकार या चॅप्टर मध्ये आहेत. आता ते तुम्ही वाचले असतील अशी मी अपेक्षा करतो. आता याच्यात उल्लंघन कुठलं? त्याला निवडीचा अधिकार दिला नाही. बूट खरेदी केला त्यांनी, पण त्याला कंपनीचे बूट योग्य आहेत म्हणून त्यांनी सक्ती केली, जबरदस्ती केली. वस्तू निवडीचा अधिकार त्याला दिला नाही. वस्तू व सेवा निवडीचा अधिकार त्याला बघू दिला का? कुठलं नाही बघू दिलं. त्याला न बघताच त्याच्यावर काय केलं त्यांनी? सक्ती केली, हेच घे म्हणून. तर वस्तू व सेवा आवडीचा अधिकार, या अधिकाराचं काय केलं त्यांनी? वस्तू व सेवेच्या निवडीच्या अधिकाराचे उल्लंघन केले आहे किंवा झाले आहे.
श्री अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते? अशोक कोण आहे? खरेदीदार. यांनी काय केले? दुकानातून खरेदी केली, मग हा झाला खरेदीदार. संपलं. खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते? सॉरी, जरा प्रश्न हा तुम्हाला कन्फ्युज करणार आहे. ठीक आहे, पुढे दिले त्यांनी खरेदीदार की अंतिम वापरकर्ते? अंतिम वापरकर्ते, सॉरी, म्हणजे शेवटी तोच वापरणार आहे. तो काय मिडलमॅन? आता हा जर दुकानदार बघितला आपण, तो काय कंपनीकडनं खरेदी करतो आणि ह्याला विकतो, तर तो झाला खरेदीदार. हे अंतिम वापरकर्ता आहे. वापरकर्ते अंतिम म्हणजे शेवटी तोच वापरणार आहे, लास्ट कस्ट कंझ्युमर. श्री अशोक यांनी तक्रार कुठे केली पाहिजे? आता अशोकने कुठे करायला पाहिजे पहिली तक्रार? जिल्हा आयोगाकडे. कुणाकडं? जिल्हा. पहिल्यांदा जिल्हा आयोगाकडेच करायला लागते. जर जिल्हा आयोगाने जर समजा त्याला योग्य तो न्याय दिला नाही, तर मग राष्ट्रीय आयोगाकडे, सॉरी राज्य आयोगाकडे. नंतर नाही दिलं तर राष्ट्रीय आयोगाकडे. ठीक आहे, पुढे दिले नागपूरच्या सौमीरा यांनी ₹50,000चे वॉशिंग मशीन 2 वर्षाची हमी असलेले रोखीने खरेदी केली. वॉशिंग मशीन 2 वर्षाची हमी. वर्षानंतर त्यांच्या असे लक्षात आले की वॉशिंग मशीन मध्ये दोष आहेत, म्हणून त्यांनी कंपनी दुरुस्त किंवा बदलून देण्यासाठी विचारणा केली. दुरुस्त किंवा बदलून द्यायचं त्याला गॅरंटी दिली होती, परंतु कंपनीने दोष असूनही मीरा यांची तक्रार स्वीकारली नाही. कंपनीनं काय केलं? त्या दुकानदारानं त्याची तक्रार घेतली नाही आणि परत बदलून बी दिलं नाही, रिटर्न बी दिलं नाही. सौ मीरा यांना योग्य तक्रार निवारण यंत्रणा सुचवा. आता योग्य पहिल्यांदा कुठे जायला लागेल त्याला? जिल्हा आयोगला. जिल्हा आयोग मध्ये तिला पहिले आपलं हे 3 स्टेप आहेत, माहिती ना, मी तुम्हाला सांगितले. जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. ठीक आहे, हे आयोग असे 3 आयोग आहेत. जर समजा पहिल्यांदा जिल्हा आयोगात जायचं नाही, इथं सॉल्व्ह झालं तर मग नंतर राज्य आयोगात, नाहीतर राष्ट्रीय आयोगात. हे असे 3 आहेत. पहिल्यांदा जिल्हा आयोग मध्ये जायला लागत. त्यात बी त्याचे जो प्राइस आहे, किंमत आहे, त्याच्यावर पण डिपेंड आहे. जास्त असेल तर डायरेक्ट पुढच्या आयोगात जाऊ शकतात. जर त्या तक्रार निवारण यंत्रणेने दिलेल्या आदेशाबद्दल सौमीरा समाधानी नसतील तर त्या कोर्टे अपील करू शकतात. बघा, आता इथंच सांगितलं. जर इथं नाही झालं, त्यांना अपील नाही भेटलं, न्याय नाही भेटला, तर कुठं जातील ते? राज्य आयोगामध्ये. झालं. इथं उत्तर आहे राज्य आयोग. राज्य सॉरी, राज्य नसतील तर त्या राज्य आयोग मध्ये अपील करू शकतात. तर त्या इथं राज्य आयोग टाकायचं, फक्त राज्य आयोग मध्ये अपील करू शकतात. ओके, त्याच्यानंतर पुढे दिले सौमीरा यांनी वॉशिंग मशीन खरेदी करताना कोणता निष्काळजीपणा केला? आता चूक तर मीराची पण आहे, बरोबर. त्यांनी कुठला निष्काळजीपणा केला? खरेदी पावती तसेच गॅरंटी वॉरंटी कार्ड इत्यादीची मागणी केली नाही. त्यांनी काय केलं? गॅरंटी कार्ड घ्यायला लागतं, माहिती ना. गॅरंटी कार्ड घेतले नाही. गॅरंटी कार्ड असलं तर ते काय करू शकतात? लगेच त्यांच्या अपोजिट लगेच हे करू शकतात, कंप्लेंट टाकू शकतात. ठीक आहे, हे झालं 7वा चॅप्टर. त्याच्यानंतर पुढे गॅरंटी कार्ड घ्यायला पाहिजे कोणत्याही वस्तूचं विकत घेताना. हा निष्काळजीपणा त्यांनी केला होता. ओके, हा लास्ट चॅप्टर आहे आपला 8वा. याच्यातलं बघू आपण काय काय महत्वाचं. बघा, हा विपणन आहे. शेवटचा चॅप्टर आपला आहे विपणन. ठीक आहे, 8वा. स्त्रीक्ष हे आपल्या जवळच्या दुकानामधून वस्तूची खरेदी करतात. जवळच्या दुकानातून खरेदी करतात. स्त्रिय हे टोकियो येथून भ्रमणध्वनी मोबाईल खरेदी करतात. मोबाईल कुठून घेतात? टोकियो मधनं. नंदुरबारचे हे दिल्ली मधून घेतात. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करतात. आता स्त्रीक्ष हे कोणत्या प्रकारच्या बाजारातून खरेदी करतात? जवळच्या, म्हणजे हे काय झाला? लोकल म्हणतो बघा आपण. ठीक आहे, लोकल बाजार. त्याचा आपला शब्द आहे हा स्थानिक बाजारपेठ म्हणतात त्याला मराठीमध्ये. काय म्हणतात? स्थानिक बाजारपेठ, म्हणजे जवळच्या याच्यातून. त्याच्यात टाईप आहेत. ठीक आहे, तुम्ही वाचला असेल हा चॅप्टर तर त्याच्यात कळेल. श्रीय कुठून घेतात? टोकियो मधून. मग हा झाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आणि निय कुठून घेतात? दिल्लीतून. मग हे झालं आपलं राष्ट्रीय बाजारपेठ, म्हणजे देशातून कुठूनही. राष्ट्रीय बाजारपेठ झालं जिथं राहतात तिथून खरेदी करणं म्हणजे स्थानिक. दुसऱ्या देशातून म्हणजे आंतरराष्ट्रीय. देशातल्या देशात म्हणजे राष्ट्रीय. संपलं. श्री अ हे आयात निर्यात व्यापार करतात, त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या विदेशी चलनाची गरज असते, म्हणजे दुसऱ्या देशातलं चलन लागतं. व्यवसायाच्या विस्तारासाठी ते बँकेतून कर्ज घेतात. सामान्य भागामध्ये तो आपल्याकडील निधीची गुंतवणूक करतो. कुठं करतो? सामान्य भागामध्ये.
पुढे दिले श्री अ हे ज्या बाजारातून कर्ज घेतात त्याचे नाव सांगा. विस्तार कुठून कर्ज घेतात? बँकेतून घेतात. ठीक आहे. तो व्यवसायाच्या ह्याच्यातून बँकेतून घेतात, पण सामान्य भागामध्ये तो आपल्याकडील निधीची आता बँकेतून घेणं म्हणजे त्याला म्हणतात भांडवल बाजार. काय करतात? भांडवल बाजार म्हणतात. बँकेतून घेतात ते बरोबर आहे, पण त्यालाच म्हणतात भांडवल बाजार. ओके. हे आपल्याकडील निधीची जे ते गुंतवणूक करतात त्या बाजाराचे कुठं गुंतवणूक करतो तो सामान्य भागामध्ये, पण सामान्य भाग लिहायचं नाहीये तुम्हाला, तिथं लिहायचंय नियंत्रित बाजार किंवा भाग बाजार लिहिलं तरी चालेल, नियंत्रित बाजार. त्याच्यानंतर पुढे दिले भाग बाजार पण चालेल, काय विषय नाही त्याच्यात. पुढे दिलेलं आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते. आंतरदेश दुसऱ्या देशात पैसे द्यायचे म्हणलं कुठलं चलन लागणार आहे? विदेशी चलन. झालं. एवढं सोपं आहे. काय या अवघड याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे घाबरायची काय गरज नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही हा जो क्वेश्चन आहे, ठीक आहे, केस स्टडीचा, तुम्ही व्यवस्थितपणे 3 सॉल्व्ह करू शकता, पण 3 नाही आपल्याला 2च करायचे आणि 6 मार्क तुम्ही इझिली मिळवू शकता. त्याच्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा जरूर शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.